साठी त्यांची प्रमुख अशी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते असे बिरवाड विभाग संपर्क प्रमुख सन्माननीय अमरदादा जंगम रायगड जिल्हा परिषद बिरवाड विभागचे संपर्क प्रमुख आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत राकेश दादा भामोनकर सुद्धा आहेत. विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. महाड तालुका उपतालुका प्रमुख युवा सेना राकेश दादा भामोनकर आपल्या सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. संजयजी कालगुडे आपल्या सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती हल्ला चढवला जातोय. मिळवच्या दिशेने चेंडू झाली सीमा पार येतोय चौकार मोठी कट घेतोय. बघूया पंचांकडे वळूया. चेंडू जाईल जमिनीला घासत चाटत पुसत डिक्लेअर झोन मध्ये. प्रमोद 2 धावा. डिक्लेअर झोन मध्ये आई वरदानी माता क्रिकेट असोसिएशन वालन विभाग भव्य दिव्य मंत्री चषक आपल्याला पाहायला मिळतंय. 26 जानेवारी निमित्त प्रजासत्ताक दिनी निमित्त या टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे. सलग 2 वर्ष पूर्ण होतात आपल्या टुर्नामेंटला. दुसऱ्या वर्षीची स्पर्धा मोर द विकेट आखोड टप्प्याचा चेंडू टायमिंग पटका खेळतोय. चेंडूला येऊन देतोय बॅटरती चेंडूला पाठवतोय पॉइंटच्या डोक्यावरून. चेंडू चालला सीमा पार येतोय दर्जेदार षटकार. मान्यवरांना विनंती करतो की स्टेजवरती विराजमान व्हायचंय. देवघर वर्सेस वाकी दोन्ही संघाचे संघनायक देवघर संघाचा संघनायक आणि वाकी संघाचा संघनायक प्रमुख अशी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते असे रायगड जिल्हा युवा सेना बिरवाड विभागचे संपर्क प्रमुख अमरदादा जंगम त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात. युवा सेना उपतालुका प्रमुख राकेश दादा भामोनकर असेल आमचे भामोनकर साहेब असेल. विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवलेत त्याबद्दल सहर्ष हार्दिक स्वागत. डीजे 2 मिनिट मंत्री चषकचं गाणं वाजव. स्टेज एंट्री समोर जी गर्दी केलेली आहे ती गर्दी कृपया करून कमी करायचे कारण की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून दिवसभर आपल्याला मान्यवरांची मानदेली पाहायला मिळणार आहे. जेणेकरून स्टेज समोर कोणतेही व्यत्यय येणार नाही. स्टेज समोर कोणीही आपली 2 व्हीलर व्हेकल लावायची नाहीये आणि स्टेज समोर सुद्धा उभं राहायचं याची नोंद घ्यायची आहे. वालन विभागात सोहला
देवघरचे स्वाकी वारंवार तुम्हाला कॉल केला जातोय. दोन्ही दोन्ही आहेत का? चला या ठिकाणी या पुढील सामन्याची नाणेफेक अंकुश पोटे आपल्याला विनंती करतो की आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. दोन्ही संघाचे संघ नायक निश्चितपणाने आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत ज्योती पवार आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा नाणेफेकीसाठी यायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वर्धा माता क्रिकेट असोसिएशन वाळण विभाग अंतर्गत आजची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा अर्थातच ज्यांच्या नावाने आजची स्पर्धा राबवण्यात आलेली आहे असे आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नावारूपाला आलेली आजची मंत्री चषक स्पर्धा. चला अंकुश पोटे ज्योती पवार आपल्याला विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचे. टॉस का बॉस या कक्षामध्ये जरूर आपण या ठिकाणी पदार्पण करायचं आहे. आपण जाऊया टॉस का बॉस कडे. मान्यवरांच्या इथं असते, इथं मात्र नाणेफेक केला जातो, नाणेफेकीचा कौल केला जातोय मान्यवरांच्या हस्ते. चला या ठिकाणी दोन्ही संघाचे संघ नायक जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील सामन्याची नाणेफेकी होताना पाहायला मिळते. एका बाजूला शिवाजी वालन संघ आहे, दुसऱ्या पाहायला मिळतोय शिवाजी वालन संघ नाणेफेकी विजय होतोय. आपल्या डिसिजन कळवायचं आहे. प्रथमतः क्षेत्ररक्षण करेल शिवाजी वालन संघ. दोन्ही संघांना पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ज्योती पवार त्याचप्रमाणे अंकुश पोटे या हॅलो. आज या ठिकाणी 26 जानेवारी निमित्त आज मंत्री चषक भव्य अशा क्रिकेटच्या स्पर्धा या ठिकाणी वालन विभाग या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. तरी मी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देते आणि 26 जानेवारीच्याही शुभेच्छा देते आणि येथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण आलात कार्यक्रमाची शोभा वाढेल त्याबद्दल प्रथमतः आपलं सहर्ष हार्दिक अभिनंदन. दरम्यान जाऊयात मैदानामध्ये त्या ठिकाणी व्हॉइस ऑफ कडसरी लिंगाणा कडू सर. धन्यवाद साहेब. जाऊया मैदानावरती. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल. इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय नक्कीच पाहायला आवडणार आहे. ते मान्यवरांची मान द्यायली आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅटची मोठी कट घेतोय चेंडू. चेंडू जाईल पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. मी पुन्हा एकदा आई वर्धानी माता क्रिकेट असोसिएशन वालन विभागच्या माध्यमातून आलेल्या मान्यवरांचं या मांगरुळ नगरीमध्ये सहर्ष असं स्वागत करतो. एक दिमाखदार सोला त्याची देवी त्याची डोला पार पडतो या मांगरुळ नगरीमध्ये. मी पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले मान्यवर तसेच प्रत्येक संघाचे खेळाडूच सहर्ष या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत करतो. आपण घर बसल्या या स्पर्धेचा सुद्धा आनंद लुटू शकता. जय गणेश स्पोर्टच्या माध्यमातून YouTube लाईव्ह कव्हरेज करताना पाहायला मिळतोय. नक्कीच मित्रांनो तुमच्या माध्यमातून लिंक शेअर केली जाईल. नक्कीच या स्पर्धेचा लाभ तुम्ही घर बसल्या सुद्धा घेऊ शकता. तत्पूर्वी आपण जाऊया मैदानावरती. वारंगी गावचा गोलंदाज राईट ओव्हर द विकेट मारा केला जातोय. ऑफ एसटीच्या बाहेर चेंडू फेकला होता. एक चांगला वेग पाहायला मिळतोय. षटक समाप्तीची घोषणा केली जाते पंचांच्या माध्यमातून आणि षटक समाप्ती होते. आणि षटक समाप्तीनंतर धावसंख्येकडे बोलूया. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 29 आकड्यावरती 29. पाणी पाणी पंचांना पाणी द्यायचंय. 29. भरत साळुंके विनंती असेल तेजस पवार जवळ कॉन्टॅक्ट करायचे. भरत साळुंके. नक्कीच आपल्या विभागातील पहिलीच क्रिकेटची स्पर्धा असणार आहे. ती म्हणजे क्रिकेट लाईव्हची स्पर्धा आपल्या ग्रामीण ठिकाणी पाहता येते. खरंच या स्पर्धेसाठी नक्कीच 2-3 महिने रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून जी कमिटीने सहकार्याने मेहनत घेतली आणि या चांगल्या पद्धतीचं प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळतंय या मांगरुळ नगरीमध्ये. मी पुन्हा एकदा या कमिटीचं आणि या सहकार्यांचं सहर्ष असं स्वागत करतो. एक चांगल्या पद्धतीचं प्लॅटफॉर्म तयार करून दिले ते प्रत्येक खेळाडूला
जाऊया मैदानावरती. राऊंड द विकेट, राईट ओव्हर द विकेट मारा केला जातोय. आखोड टप्प्याचा चेंडू होता क्रिकेटच्या भाषेमध्ये. आखोड टप्पा हा खोटा चेंडू मानला जातो. त्याच्यावरती पूर्ण फायदा उचलतोय. चेंडूला पाठवला जातोय. वन बाउन्स, सीमा पार येतोय. दर्जेदार चौकार. सामन्यामध्ये प्रफुल्ल पोटे, वालंबद्रुक गावचा सुपुत्र, वन साइड हिरो ठरला होता. अक्षरशः 15 चेंडू मध्ये 60 धावा कुठल्या होत्या ते म्हणजे प्रफुल्ल पोटे यांनी नक्कीच वन साइड हिरो म्हटलं जाईल. प्रफुल्ल पोटे याच्यासाठी जाऊया धाव फलकाकडे. सध्या हा एक धाव, धावसंख्येत एकनी भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 34 आकड्यावरती. मित्रांनो गोलंदाजाकडे बघितलं तर 40 प्लस असलेला हा गोलंदाज इथं मित्र पाहायला मिळतोय. लहानपणापासून या गोलंदाजाकडे मित्रांनो बघत आलेलो आहे. एक फिरकीचा जादूगर म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाहीये. हवेमध्ये चेंडू जातोय, सुरेख ट्राय करतोय, मात्र झेल धरणीला दान केला जातोय. मित्रांनो क्रिकेटला चुकीची फेकी होते. कोणतंही नुकसान, बघूया नुकसान होतंय का. इथं मात्र चुकी होते. मित्रांनो क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि झेल धरणीला दान केला जातोय, झेल सोडला जातोय. मित्रांनो गोलंदाजाकडे बोलूया. गोलंदाजाच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर वारंगी गावचा सुपुत्र, एक 3. धन्यवाद. मित्रांनो क्रिकेटला वयाची मर्यादा नसते. या गोलंदाजाकडे बघायचं म्हटलं तर एक लहानपणापासून या गोलंदाजाकडे बघितलं जातं. एक संजय पवार, आपल्याला विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचे. संजयजी पवार, विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न चेंडूचा व्हायचे. पाठलाग केला जातोय. चेंडू दूर 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 निघून जातोय. एक घरापाशी लाईन म्हणता येईल मित्रांनो. सुरेख असा गोलंदाज, एक नावाजलेला वारंगी गावचा एक गोलंदाज इथं मात्र गोलंदाजी मार्फत इथं पाहायला मिळतोय. राईट ओव्हर द विकेट, डावखुरा गोलंदाज पूर्ण एकदा पंचांना पार केलं जातंय, कट केला जातोय पॉइंटच्या दिशेला. दोन्ही पाय समांतर रेषेमध्ये हवेमध्ये घेतले होते, मात्र चेंडू अडू शकले नाही. चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमा रेषा पार. येतोय चौकार. असलेले सामने दुपारच्या सत्रामध्ये आपण प्रवेश करतोय. राईट ओव्हर द विकेट, पंचांना पार केला जातोय, पुन्हा एकदा कट केला जातोय. स्वतः सुभाष कांबळे करीत मात्र कोणती चुकी करत नाही. सुरेख असा झेल टिपला जातोय. मॅच कॅच पकडो और मॅच पकडो असे काहीतरी समीकरण याच्या अगोदर झेल सोडला होता, मात्र इथं कोणतीही चुकी करत नाही आणि झेल टिपलं जातोय. गडी बॅक टू द पॅव्हिलियन सावलीच्या आसऱ्याला. एखादा चांगला जर षटक समाप्त होतंय, धावसंख्येत एकनी भर पडते. धावसंख्येत जाऊन पोहोचते तब्बल 43 आकड्यावरती. शेवटचे 6 चेंडू बाकी आणि 6 चेंडू घेऊन आला तो म्हणजे सुभाष कांबळेकर, स्वतः कर्णधार, एक डावखुरा हाताचा गोलंदाज, एक मातब्बर असा भेदक असा मारा असलेला हा गोलंदाज सुभाष. पहिल्याचा चेंडू कट होऊन आतमध्ये येतोय, मात्र पंच दोन्ही आज समांतर रेषेमध्ये घेता येतं आणि वाईट चेंडूची घोषणा करता येतं, दंडित केलं जाते, ते म्हणजे सुभाष कांबळेकर याला. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला प्रेक्षक मान्यवरांची मानदेली पाहायला मिळणार आहे. नक्कीच सर्वांचे लाडके असे मंत्री, 4 वेळा सातत्याने निवडून आलेले आपले सर्वांचे लाडके आमदार माननीय भरतजी गोगावले यांचं सुद्धा इथं आगमन होणार आहे. पुन्हा एकदा एक
खराब मारा पाहायला मिळतो ते म्हणजे सुभाषच्या माध्यमातून. मित्रांनो सुभाष बद्दल बोलायचं म्हटलं तर एक चांगला एक व्यक्तिमत्व असलेला हा मात्र फलंदाज, क्षेत्ररक्षक, गोलंदाज खेळाडू इथं मात्र मैदानावरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आता मात्र आपल्या बोटांची जादू पाहायला मिळते. चेंडू गिरकी घेऊन लेग स्पिन होऊन चेंडू आतमध्ये येतोय. सुभाष बद्दल बोलायचं झालं तर वारंगी संघ कुठेतरी विस्कटलेला पाहायला मिळत होता, मात्र सातत्याने 7-8 वर्ष नंतर एक नवतरुणांना घेऊन कुठंतरी संघ बांधणी केली आणि एक सातत्याने एक चांगली प्रत्येक टुर्नामेंट मध्ये या संघाकडून एक चांगली स्पर्धा, एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. एक नवतरुणचा भरणा असलेला हा सुद्धा संघ इथे मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आखोड टप्प्याचा चेंडू इथं मात्र बांधून ठेवले, आमंत्रण दिलं होतं मोठा फटका खेळण्यासाठी, मात्र कोणताही बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाही. देखताय भजी मागताय ओढा अशा पद्धतीची फटकेबाजी म्हणता येईल. बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाही, निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा सुभाष कांबलेकर मॅन फ्रॉम वारंगी, आखोड टप्प्याचा चेंडू होता. स्वतः यष्टीरक्षक म्हणून काम पाहतात ते नक्कीच सांगायला आवडेल मित्रांनो. एक व्यावसायिक ऍडव्होकेट असलेले गणेश कांबलेकर हा सुद्धा वारंगी गावचा सुपुत्र आहे, मात्र यष्टीरक्षक म्हणून काम बघतायत ते म्हणजे गणेश कांबलेकर आणि सुभाष कांबलेकर दोन्ही बंधू. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा इथं मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. इथं मात्र बॅटची मोठी कट घेतो. इथं मात्र गणेश कोणतीही चुकी करत नाहीयेत. कॅच झेल टिपला जातोय. गडी बॅक टू द पॅव्हिलियन. सावलीच्या आश्रयाला जोरदार आदरा बसतोय तो म्हणजे नक्कीच डीजे. इथं मात्र हवा पाहायला मिळते ते म्हणजे सुभाषच्या माध्यमातून सुभाषची हवा पाहायला मिळते. भर दुपारच्या सत्रामध्ये सुमधुर डीजे कानाला संगीता कानी पडतो. हो काय इथं मात्र देखणं, इथं मात्र सन्मान द्यायचा होता. एक कव्हर ड्राईव्ह इथं मात्र पाहायला मिळाली होती, मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. कुठेतरी धावसंख्येला लगाम लावण्यामध्ये यश येते ते म्हणजे सुभाष याच्या माध्यमातून 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर एक चांगल्या पद्धतीचा कमबॅक करतोय. त्याला सुद्धा लाईन सापडलेली पाहायला मिळते. सुभाष सातत्याने मैदानावरती खेळताना पाहायला मिळतं. आखो टप्प्याचा चेंडू इथे मात्र झेल सोडला जातोय. आशादा यांच्या माध्यमातून मात्र धाव बाद होतोय आणि बॅक टू द पॅव्हिलियन. एक धाव होते, एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव घ्यायची होती, मात्र गडी बॅक टू द पॅव्हिलियन. धाव बाद होता, आत्महत्या करून गडी बाद होतोय. चला थोडस स्पीडअप घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सामना इथे मात्र 4 षटक समाप्ती होतात आणि 4 षटक समाप्तीनंतर 24 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती तब्बल 24 चेंडू आणि 47 धावा. पंचांना पाणी द्यायचं आहे.
जिरेस पडते तोच डोंगर इथं मात्र आपल्या डोळ्यांच्या समोर इथं मात्र पाहायला मिळतोय. तत्पूर्वी जाऊया आपण मैदानावरती चालू असलेल्या सामन्यामध्ये. मित्रांनो, आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण की विस्कटलेल्या घराच्या सुद्धा विटा वापरल्या जातात. मित्रांनो, इथं मात्र वालन विभागाची स्पर्धा इथं मात्र पाहायला मिळते. आई वरदानीच्या आशीर्वादाने ही स्पर्धा इथं मात्र पार पडताना पाहायला मिळते. एक ग्रुप मधील शेवटचा सामना पाहायला मिळतो, तो म्हणजे वारंगी संघ म्हटला गेला तर रायगडची. या ठिकाणी ज्ञानेश्वर कुचेकर, त्याचप्रमाणे सूरज कुचेकर आपलं सुद्धा या स्पर्धेदरम्यान सहर्ष हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. कडू प्रशांत शिंदे, सुरतवरून आलेले प्रशांत शिंदे, स्टेजवरती संपर्क साधायचे प्रशांत शिंदे. मित्रांनो, वाघोली आणि वारंगी गावाबद्दल बोलायचं गेलं तर त्यांच्यामध्ये जर एक उभा असलेला हा रायगड किल्ला त्यात जर पार केला तर या साईडला उजव्या साईडला बघायला गेलं तर वारंगी गाव आणि डाव्या साईडला बघायला गेलं तर एक वाघोली गाव. हा सुद्धा एक सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेला, मांगरूळमधून काहीसा 4-5 किलोमीटर आतमध्ये असलेला हा वाघोली गाव. इथं मात्र मांगरूळ मैदानावरती वालन विभागाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्याच्या माध्यमातून इथं मात्र खेळताना पाहायला मिळतोय तो म्हणजे वाघोली गाव. दोन्हीही निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेले दोन्हीही गाव. चला, अंपायर थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे, सामना चालू करायचा आहे. 24 चेंडू आणि 47 धावा. बघूया कशा पद्धतीने सलामीची जोडी मैदानावरती. गणेश कांबलेकर आणि सुभाष कांबलेकर दोन्ही बंधूंची जोडी, वारंगी गावचे दोन्ही सुपुत्र इथं मात्र मैदानावरती पाहायला मिळतात. तर नक्कीच मित्रांनो, गणेश कांबलेकर बद्दल बोलायचं गेलं तर त्यांची सुद्धा एक ॲडव्होकेट स्पर्धा इथं पार पडली होती, त्याची सुद्धा प्रॅक्टिस इथं गणेश कांबलेकरला आम्हाला नक्कीच उपयुक्त ठरणार आहे का. गणेश कांबलेकरसाठी सातत्याने टेनिस बॉलवरती प्रॅक्टिस सुरू असलेला गणेश कांबलेकर इथे मात्र स्ट्राईकला पाहायला मिळते. बघूया कशा पद्धतीचा फायदा मिळतो त्या स्पर्धेचा, त्या प्रॅक्टिसचा. आपण जाऊया मैदानावरती. व्यवसायाने ॲडव्होकेट असलेला हा फलंदाजाकडे दोन्ही सलामीची जोडी. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक राहणार आहे. इथं मात्र आयोजकांच्या माध्यमातून, कमिटीच्या माध्यमातून जारची या रखरखत्या उन्हामध्ये थंड पाण्याची आस्वाद नक्कीच पाहायला मिळणार आहे. सोय केली जाते पाण्याची, नक्कीच पाण्याचा आसरा नक्कीच पाहायला मिळतोय. एक पुण्याचं काम केलं जाते ते आयोजकांच्या आणि या कमिटीच्या माध्यमातून. मी पुन्हा एकदा कमिटीचं सहर्ष असं स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. आपण जाऊया तत्पूर्वी मैदानामध्ये. मांगरून एंडकडून मारा केला जातोय. पहिल्याचा चेंडू टप्पा, दिशा, दशा तिन्ही खराब. पुन्हा एकदा पंच दोन्ही हात समांतर रेषेमध्ये घेत आहेत. वाईट चेंडूची सांगता होते, श्री गणेशा होतोय. 0 चेंडू 1 धाव. चला, वर्धन माता क्रिकेट असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती असेल व्यासपीठाजवळ यायचे. मान्यवरांचा सत्कार आपल्याला करायचा आहे, तरी सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठाजवळ यायचे. पुन्हा एकदा वाईट चेंडूचा मारा केला जातोय. सातत्याने टप्पा सापडत नाही कुठेतरी गोलंदाजाला. नक्कीच हा वाघोली गावचा इथं मात्र गोलंदाज सज्ज. नक्कीच प्रत्येक खेळाडूसाठी हा नवीन मैदान असलेला, कोणतीच आयडिया नसलेला हे मात्र मैदान इथं मात्र पाहायला मिळतंय. भरत उतेकर स्टेजवरती विराजमान व्हायचं आहे. भरत उतेकर मैदानावरती आपण पाहतोय. वादल, नक्कीच वादल हे भलं आव्हान हे उद्ध्वस्त करण्यामध्ये वादळाला मित्रांनो कोणीही रोखू शकत नाहीये. मगाशी वादळ आलं होतं मैदानावरती, ते म्हणजे प्रफुल्ल नावाचं. इथं मात्र वादळ आलेलं आहे. या ठिकाणी बलिरामजी कालगोडे साहेब आपल्याला सुद्धा विनंती असेल, आपण सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. बलिरामजी कालगोडे साहेब विनंती असेल
आपण पंच दोन आलात या कार्यक्रमादरम्यान आपलं सहर्ष हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बुक वारंगी संघाकडून कोण इथं मात्र हाबी होतंय, कोणाच्या बॅट मध्ये मोठे फटके पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. राईट आर्म ओव्हर द विकेट, पंचांच्या डाव्या बाजूने आखूड टप्प्याचा चेंडू सुभाषने ओळखलं होतं, खराब चेंडू होता. त्या चेंडूवरती पूर्ण प्रहार केला जातोय. पंचांकडून नो चेंडूचा इशारा येतोय. चेंडूवरती हाबी ठरतोय, चेंडू पाठवला जातोय बिना तिकीट. प्रत्येक दिवस ज्या स्पर्धेचा बोलबाला, ज्या स्पर्धेची चर्चा वारंवार आपण व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून असेल, प्रत्येकाच्या हालचालीवरून आपण पाहत होतो. मात्र आज ची स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येऊन ठेपले. अर्थातच भव्य दिव्य मंत्री चषक, आपल्यातील एक सर्वसामान्य माणूस, आपला आमदार म्हणून आपण पाहिला. मात्र आज आज आपण जर पाहिले ना तर महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून आपण पाहतोय आणि त्यांच्या नावारूपाला कामगिरीला एक साजेसे असं चषक या ठिकाणी आपण पाहतोय. आणि या स्पर्धेसाठी ज्यांची प्रमुख अशी उपस्थिती लाभलेली आहे असे आपल्या वाळण विभागातील एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व अर्थातच अमरदादा जंगम यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित असा मान सन्मान सत्कार केला जातोय. तरी मी या कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय तेजसदादा पवार यांना विनंती करतो की साहेबांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. दक्षिण रायगड युवासेना बिरवाड विभागाचे संपर्क प्रमुख आहेत अमरदादा जंगम यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी केला जातोय. साईट ओके, थँक्यू. थँक्यू सो मच. त्यानंतर पुढील सत्काराकडे सत्कार मूर्ती आहेत राकेश दादा मामुनकर.
गणेशजी मोरे आपल्या सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. गणेशजी मोरे. काय फटका देतोय मित्रांनो, काय फटका पाहायला मिळतोय. सुभाषच्या माध्यमातून चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमा रेषा पार. येतोय षटकार. सातत्याने मोठे फटके. नक्कीच खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी चार चांद ज्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरोखर अमरदादा असतील, राकेश दादा असतील, आमचे गणेशजी मोरे असतील, ज्योतिताई पवार असतील, आमचे बलिरामजी काल योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. असे गणेशजी मोरे साहेब यांचा सुद्धा यथोचित असा मान सन्मान सोहळा या ठिकाणी केला जातोय. तर मी व्यंकोजी दृष्टे सर आपल्याला विनंती करतो की साहेबांचा आपण सत्कार आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. सत्कार मूर्ती आहेत गणेशजी मोरे. बी ग्रुपचा पहिला सामना होणार आहे. देवघर वर्सेस वाकी. दोन्ही संघाने सज्ज राहायचे आणि मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. या सामन्यानंतर त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा, वेळ न घालवता. तत्पूर्वी जाऊया मैदानावरती. 14-12 चेंडू आणि आणि 11 चेंडू. त्यानंतर निश्चितपणाने अमरदादा जंगम ज्या ज्या ठिकाणी उपस्थित असतात त्यांच्या समेत आमचे छोटा पॅकेट शिवम दादा याचा सुद्धा यथोचित असा सन्मान केला जातो. मी तेजस दादा पवार आपल्याला विनंती करतो की शिवम जंगम याचा सत्कार आपल्या शुभ हस्ते करायचा आहे.